बाबा, हे तुमचीच वाट पाहून राहिले, निघाले होते. अरे काऊन बा, काऊन एवढं झटपट थांबा ना. आता तर आले. संध्याकाळी जेवण खावा मग सकाळून जा. नाही नाही, मला काही सुट्टी नाहीये आजही काम, म्हणजे मी सुट्टी टाकूनही नाही आलो. तसंच घरी जेवायला आलो आणि म्हटलं हिला आणून दिलं. तर येतो मी आज, काही थांब नाही. म्हटलं आता रागिनी ना इथंच, डिलिव्हरी होईपर्यंत काही मी तिला नेत नाही. आता तिला तुमच्या जवळच ठेवा. हा बाबा, मी ना इथंच राहतो आता डिलिव्हरी होईपर्यंत. हा, राय ना बा, राय ना. बाई, रागिनी गेली तर खरी सासूच्या भेटीले. पण बुडगीनं डाव साधला वाटते. पाहुण्याचे कान भरले काहीतरी, भांडणं झाले म्हणूनच तर पासा म्हणून राहिला. काय म्हणजे राय ना ते का राहिले का, तिचं का लोकांचं घर आहे का? मायबापाचंच घर आहे. ते राहिले काय नाही हे. हा तेच म्हटलं, तुम्ही काळजी घ्या तिची. बरं ठीक आहे, येतो मी. येतो रागिनी मी. हो. मी सोडायला येतो ना. पाहुणे पा आता या कुठं नसेल राजू गावात आता. म्हणतो म्हणतो कोण जा. बाबा, ते टाइम नाही, जाऊ दे. अरे ओय अजय, फाट्यावर चालला का तू? जबाई बुवा येतात ना. म्हटलं पाहुणे पा, या गाडीवर जा ना मग तुम्ही. फाट्या लोक सुट्टी आहे तुम्हाला. हा चालते चालते. तुले म्हणू की नाही मी, तुले तर मी पहिले म्हणू, हा जाऊ नको म्हणून. मला काय ना ते थेडगी कशी आहे तर, हा मुरदाळ्याची. कमाल बाई, कशा बाया आहेत बाई, देवा मा, कशा बाया असतील बाई. काय त्याला वाटते वाई बाई बाई. जाऊ दे ना, पण स्वतःच्या पोरा बाई त्या बायाला हरीक नाही. हा करतील माय, काय लोकांचा हरीक करतील व, हा स्वतःच्या पोराचं दिली किंमत नाही. जाऊ दे ना बाई, जाऊ दे, तसे जायचं कुठं नांदी लागतं. मला तर एवढं भीती वाटली. यांनी ना मला हात धरूनच घेऊनच आली इकडे. आई, ती माझी पर्सी तर तीच राहिली. राहू दे, तशी तू झांबल्या गोळ्याची. आता पर्सीत काय होतं, गोळ्या औषध फाईल आणली फक्त. नाही, ती फाईलची थैली घेतली मी, पर्स मला आणच नाही. यांनी अचानकच घेतलं नको मला, म्हणजे चोल 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 असा वाद झाला. आणि तिनं मला बोलली आणि यांनी ऐकलं. यांनी जसं ऐकलं तसं हेच केलं. बरं झालं ते दवाखान्यात फाईल तिथंच ठेवलेली ते समोर, म्हणून तरी मी येताना पटकन हातात घेतली. ते पर्स ते तर माझ्या लक्षातही नाही राहिलं. माझा फाई तिथंच राहिलाय आणि पर्सही तिथंच राहिली. आता राहू दे, पाहुण्याला सांगितलं ना ते, आपच पाहुणे होते बराबर. नाही तर ते भुताळी तीन फेकून फोडले मागच्या बारीसारखा. नाही, मी सांगितलं नाही आणले, मग रस्त्यानं सांगितलं स्टेट बसल्यावर. म्हटलं माझी पर्सी राहिली फोन राहिला, तर मग राहू दे म्हणत, मी ठेवून देईन असं म्हणत. लयच आहे आई, माझी सासू काय सुधरत नाही बिचारे. मला वाटलं त्याला हरिकीन, त्याला आता वाट आता तसं लय दाखवते ना बाबा. इतकं देवाले नवसं, कोणी पाहायला कोणी घरी चहा प्यायला आलो की तेवढंच असं जाय. बापा, तुम्हाला किती लेकर आहेत? आमच्या घरी काही नाही ना. कधी पाळणं हालते काय सांगा, देव आमच्या पदरात कधी घाले काय सांगा. एवढं ताल करू करू बरंच जाय. मला तर असं वाटते की किती येईल हरी काय आणि किती नाही बाई, आपल्याला लेकरू होत नाही असं स्वतःलाच दोष देत जा म्हटलं आई. मला तसं वाटतं माझ्यातच काही कमी आहे. आणि माझ्या सासूले की हरी काय बॉ लेकराचा नातवाचा. आणि आता पाहिजे ना, राहिलं तर बिचारी तिला काहीच हरीक नाही. जरसा की हरीक नाही ना बिचारी तिले. अशी वागते बाई माझ्यासंग, अशी मला म्हणजे अशी खैसूनच येते निरा. असं समजतं का, तसं समजतं का, हे कर आणि ते कर. पाहुण्याला दिसत नाही का मग आता हे? अहो मग ते त्याच्या समोर वागतच नाही ना. तुला कालचीच गोष्ट काय सांगू राहिली मी तर. सकाळी मी स्वयंपाक गिंपाक केला तर लागे माहिती आहे, त्याच्या समोर तू काही करू नको बाई, तू काहीच करू नको. आणि ते भांडे होते ना, तर राहू दे बाई मी घासतो, राहू दे मी घासतो. आणि ते गेले दुकानात. आणि मग मला वाटलं बाई खरंच घासते भांडे. मग मी आणलं, मला झोपच लागली. तो लागे 4 वाजता आला गे उठून, चहानेच करत का, असं नाही का, असं नाही का. मॅ दिलीपच्या देखता म्हटलं म्हणे खोटं भांडे मी घासतो. आणि तुला खरंच म्हणे माना भांडे ठेवून दिले म्हणे. आणि एवढी बोलली आणि येईन सगळं ऐकलं. ते त्याच्या मागेच होते उभे. मी काही सांगितलं नाही. मी म्हटलं बोल, आताच तू हातात पडतो. चुपच राहिले. मला दिसले ते दारात आले आणि ते काही मागल मेटा तिचे काही लक्ष नाही. आणि चांगली बोलत बसली. आणि मग येईन जे काढली ते सटक आणि लगे मला हात पकडला आणि म्हणून चल मग तुला नेऊन घालतो म्हणत. आणि मग हे काय, मग ती बोललीच नाही, ऐकलंच नाही. त्याने सरळ निघूनच आणलं. नाही तर मला टेन्शन आलीच. तर त्याला म्हणा मी राहतो ना तर मला इथंच राहायचं म्हणत. असतेच ते पापाचा घडा भरतेच बाई. इतके दिवस नाटकं केले. आता 2 महिने राहिले ना,
2 महिन्यापासून पाहुण्याच्या बरं लक्षात आलं, बरंच लक्षात आलं. तशी मी सांगतो रागिनी, हे पाय पाहुण्याच्या पहिलेच लक्षात येतं बाई. म्हणूनच तर पाहुण्यानं तुला ते आणून घातलं. इतके दिवस कसं असते, झापड असते डोळ्यावर. हा, माई माय लय चांगली, माय लय चांगली असते. माय माय कौतुक कोणाला काले नसते, पोर आले असतेच मायचं कौतुक. पण काही काही माया अशा निढंग्या असतात, अपवाद असतात. आई पण आले काही काही बाया, त्या आई राहतच नाहीत. पोर लग्न झाला की फक्त सासू होतात त्या. मग त्या आई राहतच नाही त्याच्या अंगात, फक्त सासू असते. म्हणून त्या सुनाई संग असं वागतात. काही पैसे गिसे होते का काही? नाही व, माझं पुढचे 300-400 रुपये काहीतरी होत पर्स मध्ये. मी सांगितलं त्याले, म्हटलं 400 असतील म्हटलं अंदाजे, नक्की नाही माहित म्हटलं मला. 350-400 असतील. तर मला असू दे, मी पर्स म्हणत अलमारी टाकून देईन असं म्हणत. आणि फोनही सांगितलं मी त्याला की फोन चार्जर राहिलं म्हणून. का बाई रागिनी, काय झालं बा? म्हणजे पाहुणे आले न भरून तुला सोडून दिलं न गेले. मला म्हणत पाहुणे आता 9 महिने रागिनीला तीच राहू द्या. म्हटलं राहे ना बापा, तिचंच घर आहे. म्हणजे काय झालं बा? काही भांडणं झाले का बाई? नाही नाही बाबा, भांडण नाही झाली काही. मी कशी 2-3 दिवसासाठीच गेली होती ना. मग पाहुणे ना मला असंच कोण म्हटलं बाई की रागिनी अतीच राहीन, अतीच राहू द्या तिले. आता मी नेत नाही तिले डिलिव्हरी लोक. काही भांडणं गिंडणं झाले का बा? हा, पाहुणे ना ऐकलंय नाही मला. बातच वापस निघाले. उशिरून राहिला. काय झालं बा? अव, काही नाही झालं. साजर त्या पाहुण्याचे साजरे चपराक बसली गालावर. म्हणजे डोळ्यावरचं झापड निघालं. इतके दिवस तर मै माय आई आई आई, आणि बायको तर हेच होती. आता समजलं की एवढं दिवस राहिले बायकोले. एवढ्या दिवसानं साऱ्या जगाला हरिकाला, ज्याले नाही त्याले काय की माय रागिनीचं साजरं झालं. आपल्या गावात तिकडल्या वेळात ते सखुबुद्धीने की नाही, ती म्हणे माय तुझ्या पोरीचं लय चांगलं झालं म्हणे बाई, सोन्याहून पिवळं झालं म्हणे. म्हटलं सांग बाई इले काय, पण तिले हरिक झाला. तिच्या सख्या सुले, त्या माणसाच्या सख्या मायले हरिक नाही. आता आलं डोळ्यापुढे कोण कसं आहे तर समजलं आता. आणून घातलं, काही नाही चांगलं घातले, यायचे ते भांडणं काही. अरे बा, काही भांडणं झाली घरी? ती बाई तर बिमार होती ना? काही बिमार नाही बाबा, ते 1 नंबरची नाटकी आहे माही सांगू. लस नाटकी हराम बाई येणे रा, 1 नंबर हराम आहे, हराम. खरंच सांगतो. असं बोलत असतात का बाई? हा, मी हटस का तू? काही नाही, बरोबर आहे, हायच ते हराम. मुखी रे, हे शिकवतं का त्या पोरीले? हा, सकाळी तुले म्हटलं कोणा असं तर? हा, बरं झालं तुला सून नाही. ती सूनही अशीच म्हणत होती तुले, माझी सासूले हराम आहे. मग कसं वाटलं असतं? तुम्हाला काय माहित आहे, मला काय म्हणणार आहे? मी कसं वागत होती का मासूने संग? मी तर किती साजरी वागत होती माय. पण आता देवानं नाही इलं, मग काय झालं? बाबा मी काय म्हणतो, माझं चुकलं, सॉरी. मी असं म्हणायला नाही पाहिजे. पण बाबा खरंच ना, माझी सासू लयच डेंजर आहे ना. तुम्हाला नाही माहित बाबा, मी कधी तुम्हाला काही सांगितलं नाही बाबा, कधीच नाही सांगत बाई. पण माझी सासू लयच आहे ना. जाऊ दे बाई, काही लोकांचा स्वभाव असतो तसा. हा, जाऊ दे. पण असं बोलू नये. आपल्या तोंडून आपण कोणाला वाईट म्हणू नये. तो वरचा पाहून घेईन. बोतवाले पाहुण्याचे काही भांडणं नाहीत ना बापा? हा, नाही भांडण नाही ना बाबा. ते ना मला काळजीसाठी आणून दिलं. माझी सासू मी काहीच काळजी नाही करत ना, मीरा कामं करायला लावते आणि बोलतच राहते निरा बोलते. म्हणून मग त्याला वाटलं की बा मी काळजी करीन, टेन्शन घेईन, म्हणून ते नव्हते आणून द्यायला, बाकी काही नाही. बर राय ना बा. मग तुला काय 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 राहायला का लोकांचं घर आहे का हे? हा, मग म्या म्हटलं बा पाहुणे असं मला लन लागे चालले गेले. म्हटलं बा काही वादच झाला बा. बरं मग काही टेन्शन नाही ना. जाऊ दे, काही म्हणू नको. आणि त्या पाहुण्याला काही म्हणू नको, तुमची आई अशी का तुमची आई तशी. जाऊ दे, त्या माणसाले काय काय कैचित पकड काय. त्यांची माय होय, ते किती झालं तरी. जाऊ दे, काही नाही करा लागत. बरं मी म्हटलं काय मग घेऊ तर बाई वावरात चालतो मग मी. पण मला मनच नाही लागलं, मी वर्ध्यातून वापरलो. मी म्हणू पाहुणा आहेत का तन काहून चालला गेला, काय झालं? सांग मग आता, ते येत आहे तिला एसटीत बसून दिलं. आता खरंच तिला घरी यायला काय झालं लागलं का आता? तुला तरी शोभलं का? 7 वाजले, त्या पोरीला एसटीत बसून दिलं. त्या रातभर ती राहिली असती, सकाळूनच गेली असती.
अरे पण नाही म्हणे ना ते, तिला का सुट्टी आहे का? आजची एका दिवसाची सुट्टी काढली होती तिनं. तेच नाही का उद्या तिचं? आणि तिच्या लेकराची शाळा नाही का? आता एका दिवसानं नाही राहा बायच पडलं असतं. अकोल्यातल्या अकोल्यात आली ती पोरगी ऑतलो आली लागे भेटीले. मी येत होती ना दवाखान्यात, तर तू काय म्हणस की दवाखाना करतो ना आई, मी त्या दोघांनी काय इकडेच घेऊन येतो. मी स्वयंपाक करून ठेवला सगळा, दिवसभर झाले वाट पाहून राहिली. तू म्हणत दवाखान्यात झाला नाही, दवाखान्यात झाला नाही. म्हटलं बाई दवाखाना झाला की येतात तशी इकडे. ती बसली घरी वाट पाहत. मला काय माहित मग ती येत नाही इकडे, तर मी चालली ना दवाखान्यात, नाही भेट नसती झाली का? मी तिला म्हटलं ना, ते नाही म्हणे ना. मग आता प्रत्येकाला आपापले कामं असतात. काय तुला भेट भेट भेट, आता तर भेट झालती. कोई बाली आता अधिक महिन्यात आलती तर मी होती, माझी भेट झाली का तिची? तुला म्हणू की मी येतो, तू काय म्हणस? काय काम आहे? मी सांगतो तिला होती, येतेच ते होती. अरे बा ती नाही म्हणत, आता मी का जबरदस्ती आणू तिला? तिने सांगितलं ना तिला सुट्टी नाहीये. उद्या सकाळी अतून जाईन ती, घरी जाईन क्या, घरचं करीन केदा, ड्युटीवर जाईन केदा. काही आता फालतू. ते काय रिकामी आहे? चाललंय भेटाय गायले. हो, सारेच कलेक्टर झाले तुम्ही. रिकामटे फक्त मीच राहिली एकटी. कमाल झाली आता या बाजी. चात येऊन लागे मायची भेट नाही घ्या वाटली तिने. आ तर सांगितलं नाही का आजी आहे म्हणून? आली असती तर आजीची भेट झाली असती. सांगितलं मी तिले, ते म्हणे रविवारी गिवारी पण म्हणे मी पाहुण्याला घेऊन येईन म्हणे. आता मग पोराची तब्येत नाही, तिच्या पोराची बरोबर, त्यातल्या त्यात सुट्टी नाही. हो, तिचं लोकांच्याच घरी येणं होतं. तिच्या पोराची तब्येत नाही बरोबर. अति का तिच्या पोराची कोण काळजी घेतेस ती? जाऊ दे बापा, जाय कुठे तू हात पाय. बसली मी हात पाय सकाळून पासून. स्वयंपाक करून ठेवला सारं केलं. मी येऊन बाई आल्या आल्या जेवते लेकरं सकाळून आली, तर ती आली नाही माय बाई. जाऊ दे तिकडे, त्याईले भेटीची गरजच राहिली नाही आता. सारे मोठे झाले, आपापले हात पुरले. आता काय मायची भेटन गिटीचं कोणाले महत्व राहणार आहे? काय झालं? काऊन गाडी गरम झाली? का ताई आल्या कोण नाहीत? अरे बा, ती रिकामी आहे काय? आई आल्या काऊन नाही तो आले? ड्युटी आहे ना तिले, ड्युटी नाही करावं लागत काय? तीन का तुमच्या घरी पावन जरा खायले काही बी डॉक्स खात राहते. माझ्यावर कशाला चिडून राहिले? आईच तर म्हणत बाली येऊन राहिली, बाली येऊन राहिली. आईन तर सकाळपासून स्वयंपाक करून ठेवला. आई जेवायच्या थांबेला आहेत. तिने म्हटलं बा आम्ही मगाशी जेवलो नाही, आता बालीच येते. आता बालीच येते, संध्याकाळ झाली, बालीचाही पत्ता नाही, आई जेवल्या नाहीत. मग आता आईले जेवायचं थांबायचं काय काम आहे? बालिका चीन होती काय? येत होती तर जेवत होती. मायचं प्रेम. आईनं लागे वरण भात लावला, लागे स्वयंपाक केला चांगला. मुले म्हणत आलूची भाजी पुरी करून ठेव. सोमले आवडतात. म्हटलं बिमार आहे, त्याचं पोट बिघडेल आहे म्हटलं. ते पुऱ्या खाऊ घालता का त्याले? म्हणून त्याच्यासाठी खिचडी लावून ठेवली होती.